राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा रत्नागिरीला कालचा जवळजवळ साधारणपणे संध्याकाळी 4 ते रात्री 9 9:30पर्यंतच्या 5 तासाचा दौरा हा रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाला बरंच काही देऊन गेला असं म्हणावं लागेल. विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत चालू आहे. राज्याचं अर्थखातं अजितदादांकडे आहे. हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. असं असतानासुद्धा त्यांनी पालकमंत्री उदय सामंतांच्या आग्रहाखातर रत्नागिरीचा जवळजवळ निम्म्या दिवसाचा दौरा त्यांनी घेतला. त्यांच्यासोबत होते खासदार सुनील तटकरे, आमदार होते राष्ट्रीय काँग्रेसचे अजित पवार गटाचे चिपळूण संगमेश्वरचे शेखर निकम. आणि या संपूर्ण दौऱ्यामध्ये दादा अतिशय उत्साही आणि आनंदी दिसत होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अजित पवार गटाचेच, उदय सामंत हे शिवसेनेचे. मग अजितदादांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यामागचा हेतू काय, असा प्रश्न आम्हाला सर्वांनाच पडला असेल. त्याचं कारण असं आहे की दादांकडे आज अर्थखातं आहे आणि उदय सामंतांनी जे काही उद्योग आणण्याचा निर्णय घेतला आहे व त्याच्यातली सुरुवात कालच्या कौशल्य विकास केंद्राची असेल. भूमिपूजन ते जवळ 160 कोटीचे आहे. ते टाटा कन्सल्ट आणि MIDC यांच्या निधीतून तो होणार आहे. पण पुढचे काही प्रकल्प आहेत येऊ घातलेत, त्याला राज्य शासनाची मदत लागणार आहे आणि ती मदत अर्थमंत्री या नात्याने अजितदादाच करू शकतात, ही पुरेपूर जाणीव पालकमंत्री उदय सामंतांना आहे. त्यामुळे त्यांनी कालच्या संपूर्ण दौऱ्यामध्ये अजितदादांनी सुद्धा तारांगणला भेट दिली. तारांगणमध्ये बसून 10 मिनटं त्यांनी तो पूर्ण स्लाईड शो पाहिला. तिथलं तारांगणातलं विश्व पाहिलं आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी अतिशय कौतुक केलं की नामदार उदय सामंतांनी रत्नागिरीत आणलेले एक प्रकल्प हे खरोखर नाविन्यपूर्ण आहेत. मग त्यातला हाच प्रकल्प मला बीडला सुद्धा सुरू करायचा आहे, असं सुतोवाच त्यांनी केलं. शिवसृष्टीला गेले, त्या ठिकाणी तर त्यांनी अतिशय दिलखुलासपणे मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी काही घोषणा केल्या. त्यामध्ये संगमेश्वरचं संभाजीराजांच्या स्मारकाचं त्यांनी अर्थसंकल्पाने तरतूद केले. पण जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्यास सरकार कटिबद्ध आहे, हे आश्वासनही त्यांनी त्या ठिकाणी दिलं. आणि येणाऱ्या उद्योगात शासन कुठेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, हे अगदी अधोरेखितपणे त्यांनी बोलून दाखवलं. अजितदादा हे तसे करडे शिस्तीचे. त्यांनीसुद्धा शिवसृष्टीचं उद्घाटन केल्यानंतर सांगितलं की रत्नागिरीकरांनी हा प्रकल्प सांभाळायचा आहे. स्वच्छता असेल किंवा इथलं संपूर्ण एकंदरीची काही सजावट असेल किंवा इथले काही एकंदरीत प्रकल्पातल्या काही वास्तू असतील, त्याचं जतन करणंसुद्धा रत्नागिरीकरांची जबाबदारी आहे. उदय सामंतांनी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या वेळी म्हणाले की व्यासपीठावरती दादा मला 2014 पूर्वीचे दिवस आठवणी येत आहेत. कारण 2004 साली उदय सामंतांना तिकीट देताना अजितदादांची महत्त्वाची भूमिका होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांनीसुद्धा ती वारंवार बोलून दाखवली. नंतरचा सामंतचा प्रवास शिवसेनेत, नंतर पुन्हा एकनाथ शिंदेसोबत. असं जरी असलं तरी महायुतीतले घटक पक्ष किती एकजिन्सीपणे आहेत आणि किती एकत्रितपणे काम करत आहेत, हे कालच्या अजितदादांच्या दौऱ्यातून दिसून आलं. एकंदरीतच रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाच्या दृष्टीने विचार केला तर संगमेश्वरचं स्मारक असेल, येऊ घातलेल्या विकासाचे प्रकल्पाचे काही प्रकल्प असतील आणि ह्या सगळ्या गोष्टीला वैद्यकीय महाविद्यालय विस्थापित व्हायचं 20 कोटीचं, त्याचाही उल्लेख अजितदादांनी आपल्या भाषणात केला. सारासार विचार केला तर एका बाजूला जरी ह्याची राजकीय चर्चा झाली असली तरी दुसऱ्या बाजूला रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाला अजितदादांचा दौरा फलदायी ठरला असंच म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबर महायुतीतली ही युती किती घट्ट आहे हे सुद्धा अजितदादांच्या दौऱ्यातून दिसून आलं. टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.